Hello, 11th Commerce Secretarial Practice students. Last few lectures we have started chapter number 3rd, Formation of a Company. कंपनीची स्थापना. चॅप्टर नंबर 3rd, फॉर्मेशन ऑफ अ कंपनी आपण सुरू केला होता कंपनी स्थापनेसंदर्भातील. यामधील आपण फर्स्ट पॉईंट स्टेजेस इन द फॉर्मेशन ऑफ अ कंपनी, कंपनी स्थापनेच्या स्टेजेस ही सुरुवात केली होती. स्टेजेस इन द formation of a company. Following are the 3 stages in a formation of a company. First is promotion, second is incorporation of company, third is commencement of a business. यामधील फर्स्ट प्रमोशन हा आपण लास्ट लेक्चरमध्ये घेतलेला होता. त्यानंतर टुडे सेकंड स्टेज आपल्याला पाहायची आहे. सेकंड स्टेज आज सुरू करणार आहोत. इनकॉर्पोरेशन ऑफ अ कंपनी किंवा रजिस्ट्रेशन ऑफ अ कंपनी म्हणजेच कंपनीची नोंदणी करण्यासंदर्भात. डिपेंडिंग अपॉन द ऑब्जेक्ट ऑफ द कंपनी, स्केल ऑफ ऑपरेशन, अमाऊंट ऑफ कॅपिटल नीडेड एक्सेट्रा, द प्रमोटर्स डिसाइड वेदर टू फॉर्म अ पब्लिक कंपनी ऑर प्रायव्हेट कंपनी. कंपनीचा उद्देश काय आहे, ऑब्जेक्ट ऑफ द कंपनी, कंपनीचा स्केल ऑफ ऑपरेशन, कशावरती ऑपरेट करणार आहे कंपनी, त्याचबरोबर कॅपिटलची आवश्यकता किती आहे हे प्रमोटर्सला डिसाईड करावं लागतं. मग ती पब्लिक कंपनी असेल किंवा प्रायव्हेट कंपनी असेल, खाजगी असेल किंवा सार्वजनिक कंपनी असतील, पब्लिक कंपनी किंवा प्रायव्हेट कंपनीवरला लागणारा कंपनीचा उद्देश काय आहे, कंपनीचं ऑपरेशन्स कशा पद्धतीने चालणार आहे, कंपनीला भांडवलाची किती आवश्यकता आहे हे प्रमोटर्सला डिसाईड करावं लागतं. फॉलोइंग स्टेप्स आर अंडरटेकन टू इनकॉर्पोरेट अ कंपनी. कंपनीच्या नोंदणी करण्यासाठी काही स्टेप्स फॉलोज कराव्या लागतात. इनकॉर्पोरेट अ कंपनी, कंपनी रजिस्ट्रेशन्स करण्यासाठी, कंपनीची नोंदणी करण्यासाठी खालील स्टेप्सची पूर्तता करावी लागते. फर्स्ट आहे ऑप्टेन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, त्यालाच DSC असं म्हणतात. ऑप्टेन मिळवणे, डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे. आता डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट याचा अर्थ आपण जे हँड रिटन सिग्नेचर करतो त्याऐवजी आता डिजिटल स्वरूपात आलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल किंवा आपण कित्येक लोक डॉक्युमेंट्स काढतात, कास्टसाठीचे असतील किंवा नॅशनॅलिटी प्रमाणपत्र असेल, त्यावेळेस जो कोणताही एक्झिक्युटिव्ह ऑफिसर आहे सरकारचा, गव्हर्मेंटचा, तो सिग्नेचर करतो. आता त्याच्याऐवजी काय झालं, काम इझी आणि फास्ट होण्यासाठी डिजिटल सिग्नेचर आलेलं आहे. डिजिटल सिग्नेचर आलेलं आहे. एकच वेळेस ऑनलाईनरित्या डिजिटल सिग्नेचर करून ठेवल्यानंतर ते ॲटोमॅटिक प्रत्येक सर्टिफिकेटला ते बाय इश्यू होतं. याच पद्धतीनं कंपनीलासुद्धा कोणतं तर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळवणं आवश्यक आहे. त्यानंतर सेकंड नंबर, रजिस्टर्ड डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ डायरेक्टर्स विथ MCA. डिजिटल सिग्नेचर हे विथ नेम ऑफ डायरेक्टर्स, डायरेक्टर्सच्या नावानुसार ते डिजिटल सिग्नेचर रजिस्टर्ड करणे आवश्यक आहे. त्यानंतर ऑप्टेन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, ज्यालाच DIN असं म्हणलेलं आहे. डायरेक्टरचं आयडेंटिफिकेशन नंबर मिळवणे आवश्यक आहे. हे थर्ड नंबरचा इनकॉर्पोरेट कंपनीची स्टेप्स. त्यानंतर फोर्थ नंबर, अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ नेम.
अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ अ नेम. कंपनीनं जे नाव सुचवायचं आहे त्यासाठीचं अप्लाय करणे आणि तो नाव कंपनीचं रिझर्व करून ठेवणे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो सॅमसंग, नोकिया, रेबन, आयबॉल असे वेगवेगळ्या कंपनीचे नेम आहेत. त्याच पद्धतीनं नवीन कंपनी एस्टॅब्लिश करताना आपलं जे कंपनीचं नाव सिच्युएटेड त्याने केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे, ते नेम ते अप्लाय करणे आणि रिझर्व करून ठेवण्याचं काम या इनकॉर्पोरेट ऑफ अ कंपनीच्या स्टेप्समध्ये. त्यानंतर नेक्स्ट फायनलाइज मेमोरंडम ऑफ असोसिएशन अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन. घटनापत्र, मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन याचाच अर्थ त्याची नियमावली. या दोन्हीही महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत कंपनीसाठीचे, ते पूर्णपणे फायनलाइज करणे, तयार करून ठेवणे. त्यानंतर सिग्नेटिंग, स्टॅम्पिंग, डेटिंग ऑफ मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन्स. हे मेमोरंडम ऑफ असोसिएशन, आर्टिकल्स ऑफ असोसिएशन तयार केल्यानंतर त्याच्यावरती स्टॅम्पिंग, डेटिंग आणि सिग्नेचर करून त्याला पूर्णपणे तयार करणे. त्यानंतर प्रिपेअर अदर नेसेसरी डॉक्युमेंट्स. जे कोणतेही अदर डॉक्युमेंट्स रजिस्ट्रेशन करण्यासाठी कंपनीच्या लागतात ते डॉक्युमेंट्स तयार करून घेणे. त्यानंतर डिसाइडिंग ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन. कंपनीचा कम्युनिकेट करण्यासाठी कंपनीचा जनसंपर्काचा रजिस्टर्ड ऑफिस ज्या ठिकाणी होणार आहे ते डिसाईड करणे. ऑफिस कोणत्या लोकेशनला आहे, कोणत्या लोकॅलिटीला आहे, या संदर्भातील ॲड्रेस आणि त्यावरतीचं कम्युनिकेट करण्यासाठीचं कम्युनिकेशनची साधने, हे सर्व काही डिसाईड करून ठेवणे. त्यानंतरचा पुढचा आहे ऑब्टेन स्टॅच्युटरी डिक्लेरेशन. ऑब्टेन स्टॅच्युटरी डिक्लेरेशन, पूर्णपणे तरतुदीनुसार डिक्लेअर करण्याचं काम करणे. त्यानंतर फिलिंग ऑफ ॲप्लिकेशन अँड डॉक्युमेंट्स फॉर इनकॉर्पोरेशन विथ ROC. ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट हे इनकॉर्पोरेशन म्हणजे रजिस्ट्रेशन करण्यासाठीचे जे ॲप्लिकेशनचा फॉर्म आहे तो आणि त्यासाठीचे लागणारे कागदपत्र हे पूर्णपणे फिल करून, तयार करून, भरून ठेवणे. आणि त्यानंतर आहे ऑब्टेनिंग सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन. ऑब्टेनिंग मिळवणे आणि त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीची रजिस्ट्रेशन झालेलं आहे, नोंदणी झालेलं आहे, अशा पद्धतीचं सर्टिफिकेट मिळविणे. अशा पद्धतीच्या इनकॉर्पोरेट अ कंपनी संदर्भातील या स्टेप्स देण्यात आलेल्या आहेत. आता वन बाय वन आपण या स्टेप्स पाहूयात. फर्स्ट नंबरची आहे ऑब्टेन डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळविणे, ज्यालाच DSC. D मीन्स डिजिटल, S मीन्स सिग्नेचर, C मीन्स सर्टिफिकेट. आपल्याला MCQमध्ये किंवा मॅच द पेअर्स किंवा वन वर्डमध्ये विचारण्यात येऊ शकतो. DCS स्टँड्स फॉर डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट. आता डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट म्हणजे काय, याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन पाहू. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट DSC इज अ सिग्नेचर ऑफ अ पर्सन इन डिजिटल मीन्स इलेक्ट्रॉनिक फॉर्म. इट इज यूज्ड टू साइन ऑन डॉक्युमेंट्स. डिजिटल सिग्नेचर हे एक प्रकारचं सिग्नेचर आहे, हस्ताक्षर आहे एका व्यक्तीचं, परंतु ते इलेक्ट्रॉनिक्सच्या फॉर्म अंतर्गत काम करतं आणि याचा वापर इट इज यूज्ड टू साइन ऑन डॉक्युमेंट्स. याचा वापर डॉक्युमेंट्स, इलेक्ट्रॉनिक्स डॉक्युमेंटवरती या सिग्नेचरचा यूज होतो. एका पर्सनचंच सिग्नेचर असतं, परंतु ते इलेक्ट्रॉनिक्सच्या फॉर्ममध्ये ते कन्वर्ट करण्यात आलेलं असतं आणि त्याचा यूज हा डॉक्युमेंटसाठी होतो. आता त्यानंतर आपण पाहूयात अ डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट is needed for persons authorized to sign documents for e-filing. So promoters and the proposed first directors need to obtain a DSC
बाय अप्लाइंग टू सर्टिफाईड अथॉरिटी. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटची एक पर्सन, ॲथोराइज्ड पर्सन जो त्यावरचं वर्किंग करतो, टू साइन डॉक्युमेंट्स फॉर ई फिलिंग. इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून जो फॉर्म फिलअप केलेला आहे त्यावरती डिजिटल सिग्नेचर करण्यात येतं. आणि प्रमोटर्स, जो कंपनीला प्रमोट करणार आहे, सुचविणारा जो व्यक्ती आहे तो आणि जो फर्स्ट डायरेक्टर्स आहे यांनी योग्यरित्या अप्लाय करणे आणि ती सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक आहे. अप्लाइंग टू द सर्टिफाईड अथॉरिटी, योग्य अथॉरिटीकडनं ते सर्टिफिकेट मिळविणे आवश्यक आहे. अशा प्रकारचा फर्स्ट स्टेप. त्यानंतर सेकंड नंबरचा आहे रजिस्टर्ड डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ द डायरेक्टर्स विथ MCA. आफ्टर ऑब्टेनिंग द डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, सिग्नेचर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर इन द नेम ऑफ द प्रमोटर्स ऑर डायरेक्टर्स, द DSC digital signature certificate has to be registered with the MCA. डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर प्रमोटर्स किंवा डायरेक्टर्स या दोघांपैकी एकाने व्यक्तीने ते डॉक्युमेंट्स रजिस्टर्ड करून नोंदविणे आवश्यक आहे. MCA मेंटेन्स द डिटेल ऑफ एव्हरी डायरेक्टर्स इन्क्लूडिंग देअर DIN मीन्स डायरेक्टर आयडेंटिफाईड नंबर, पर्सन्स डिटेल एक्सेट्रा. MCA मीन्स मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. जे कॉर्पोरेट अफेअर्स म्हणजेच उद्योग जगतातील जे मिनिस्टरचं सरकारचं ऑफिस आहे त्याला MCA असं म्हणण्यात येतं, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स मेंटेन्स द डिटेल्स ऑफ एव्हरी डायरेक्टर्स इन्क्लूडिंग देअर DIN मीन्स डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर, पर्सनल डिटेल्स एक्सेट्रा. जी कंपनीनं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट दिलेलं आहे ते डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट विथ डायरेक्टर्सच्या नेमनुसार, नावानुसार जे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे देण्यात आलेलं आहे, ज्याला MCAकडे, त्यांच्याकडे रजिस्टर्ड करणं आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स हे सर्व काही डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट आणि विथ द डायरेक्टर्सचं नावासहित जे आहे त्यालाच डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर म्हणण्यात येतं. हे सर्व काही पर्सनल डिटेल्स मेंटेन करण्याचं काम हे MCA अंतर्गत करण्यात येतं. अशा पद्धतीनं डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट इन द नेम ऑफ द डायरेक्टर्सच्या नावासह डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेटचं रजिस्ट्रेशन हे मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सकडे करणं हा सेकंड स्टेप आहे. त्यानंतरची थर्ड स्टेज आहे ऑब्टेन डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर, त्यालाच DIN असं म्हणायला आहे. डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर मिळविणे. त्यामध्ये द प्रपोज्ड फर्स्ट डायरेक्टर्स ऑफ द प्रपोज्ड कंपनी हू डू नॉट हॅव डायरेक्टर्स आयडेंटिफिकेशन नंबर have to apply for directors identification number in electronic form SPICE 32 at the time of incorporation. A person to be appointed as a directors must have a director identification number. कंपनीला at the time of incorporation कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी प्रपोज्ड कंपनी आहे, म्हणजेच जी कंपनी स्थापन येणार आहे त्या कंपनीचा फर्स्ट डायरेक्टर्सची डिजिटल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच DIN नंबर
हे याला अप्लाय करणे इलेक्ट्रॉनिक्स फॉर्म अंतर्गत, तो फॉर्म नंबर आहे SPICE 32. या फॉर्म अंतर्गत डिजिटलरित्या म्हणजेच इलेक्ट्रॉनिकली तो फॉर्मला अप्लाय करणं आवश्यक आहे. आणि जो फर्स्ट डायरेक्टर्स आहे प्रपोज्ड कंपनीचा, म्हणजे जी कंपनी आपण एस्टॅब्लिश्ड करणार आहोत, त्या फर्स्ट डायरेक्टर्सच्या नावाने अ पर्सन टू बी अपॉइंटेड ॲज अ डायरेक्टर, जो पर्सन आपण ॲज अ डायरेक्टर म्हणून फर्स्ट अपॉइंट करण्यात आलेला आहे, त्याला डायरेक्टर आयडेंटिफिकेशन नंबर DIN हा मिळविणे आवश्यक आहे. तरच कंपनीचं इनकॉर्पोरेशन म्हणजेच रजिस्ट्रेशन होऊ शकतं. हा फर्स्ट नंबर. त्यानंतरचा 4th नंबरचा आहे अप्लाय फॉर रिझर्वेशन ऑफ नेम. कंपनीनं जी प्रपोज्ड कंपनी आहे त्या कंपनीचं जे नेम आपण सिच्युएटेड केलेलं आहे, ठरवलेलं आहे, त्या नावासाठीचा अप्लाय करणे आणि तो नाव कंपनीचं रिझर्व करून ठेवणे. जसं आज प्रत्येक व्यक्तीचं नेम आहे, त्याच पद्धतीनं कंपनीलासुद्धा वेगवेगळे नावं आहेत. आपण आत्ताच म्हणल्यानुसार नवनीत कंपनी असेल, वेगवेगळ्या कंपन्या आहेत, सॅमसंग आहे, ॲपल आहे, असोस आहे, ॲसर आहे, अशा वेगवेगळ्या आपल्याला कंपन्या माहिती आहेत. हिरो आहे, होंडा आहे, या सगळ्या जशा कंपन्यांची नेम आहे तशाच कंपन्यांचं नेम जे सिच्युएटेड आहे प्रपोज कंपनीचं आहे त्यासाठीचं नेमला अप्लाय करणे आणि ते नेम रिझर्व करून ठेवणे. आता त्या संदर्भातील प्रोसिजर पाहूयात. द प्रमोटर्स हॅव टू गेट द प्रपोज्ड नेम ऑफ द कंपनी अप्रूव्ड बाय द सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर. कोणाकडनं अप्लाय करणे? हे अप्रूव्ड करून घेणे. जे कंपनीचं नेम आहे, नाव आहे, ते सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटर यांच्याकडनं ते नेम अप्रूव्ड करून घेणे आवश्यक आहे. आणि त्यासाठी बाय फिलिंग फॉर्म रिझर्व युनिक नेम RUN रिझर्व युनिक नेम अलॉंग विथ द प्रिस्क्राइब्ड फीस थ्रू MCA मीन्स मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स पोर्टल. या संदर्भातील सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंटरकडनं अप्रूव्ड करून घेणे. त्यासाठीचा फॉर्म हा रिझर्व युनिक नेम यावरतीचा आहे आणि तो जी काही त्याला लागणारी लीगल फीस आहे ती फीस भरून मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सच्या पोर्टलवर म्हणजेच www.mca.gov.in या पोर्टलवरती म्हणजे या वेबसाईटवरती जी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्सची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरतीचा RUN हा रिझर्व युनिक नेम अंतर्गत तो फॉर्म फिलअप करून तो या संदर्भातील नेम हा अप्लाय करून घेणे आवश्यक आहे. इथपर्यंतचा भाग. त्यानंतरचा पुढील स्टेप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूयात. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट.